इथे मस्तपैकी जेट्टी लागलेली आहे। आज तो मुरुड जंजिरा खरं तर माझ्या दोन्ही राजांचं धाकल्यादानी थोरल्यादानी हे मुरुड जंजिराचा हा किल्ला जिंकण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं। नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर फायनली बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा आमची संपलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत कोस्टल राईडसाठी आणि सोबतच आमची एक सह्याद्री प्रदक्षिणा सुद्धा होणार आहे। सो प्रॉपर आपण कोस्टल राईड करणार आहोत आणि आपण आता निघालेलो आहोत मानखुर्द या लिंक रोडवरून, घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरून। आणि माझ्यासोबत आहे गौरव। हॅलो। यस, आणि आमच्या बीस्ट ब्लॅक आणि ग्रीन। सो आता हेल्मेट घालून मी तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण टूरचा जो प्लॅनर आहे, मास्टर माइंड आहे हा शंतनू। थँक्स शंतनू ही ट्रिप प्लॅन केल्याबद्दल। आणि या पूर्ण ट्रिपची 5-6 व्हिडिओ येतील, ते सगळी डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सो आता आपण निघालेलो आहोत टुवर्ड्स अलिबागच्या दिशेने। सो मस्तपैकी सूर्यदेवतांचं दर्शन होतंय आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी थोडीशी बडबड ऐकायला मिळणार आहे, भन्नाट असे ड्रोन शॉट बघायला मिळणार आहेत आणि मस्त कोस्टल राईड। या गौरव शेठ, गौरव हिरो परवा दिवशीच गाडी सर्व्हिसिंग करून घेतले त्याने आणि आपण काल। सो या ग्रीन बेस्ट सोबत आपण जवळपास 1200-1300 किलोमीटरचा हा प्रवास करणार आहोत। तर कोस्टल राईडसाठी तुम्ही M2M जेट्टी सुद्धा घेऊ शकता, मुंबई टू मांडवा, आणि 300-400 समथिंग, म्हणजे ऑलमोस्ट बाईक विथ पर्सन 500च्या आसपास ती जेट्टी घेते। जवळपास पाऊण तासाचा तो ट्रॅव्हल आहे। पण इथून पुन्हा मुंबईत जायचं आणि मुंबईतनं परत मांडवीवर मुंबईतून पुन्हा जे फेरी करायची। सो त्यापेक्षा आपण त्या फेरीतून पोचण्यापेक्षा आपण बाय रोड अलिबागला लवकर पोचू। सो आम्ही बाय रोड जाण्याचा प्लॅन केलं आहे, पण पुढे एक 3 ते 4 जेट्ट्या आहेत, 3 ते 4 फेरी आपल्याला घ्याव्या लागणार आहेत, कारण की आपण ज्या कोस्टल रूटवरती चाललोय तिथे मध्यंतरी आता आजच्या दिवशी तर आपल्याला एकच फेरी आहे, आगरदंडा ते दिघी, आणि आपण श्रीवर्धनला जाणार। सो पूर्ण जो रूट मॅप आहे पूर्ण तो तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल। जर तुम्हाला कोस्टल राईड करायची असेल तर तुम्ही या प्लॅनच्या अकॉर्डिंग करू शकता। जवळपास 3 ते 4 दिवसाचा हा पूर्ण आपला प्लॅन आहे। तो फर्स्ट डे आपला स्टे असणार आहे हरिहरेश्वरला, सेकंड डे आपण जाणार आहोत रत्नागिरीमध्ये, आणि थर्ड डेला मालवणमध्ये स्टे आहे, आणि चौथ्या दिवशी आपल्या गावी कोल्हापूरला, आणि तिथून मग कोल्हापूर टू मुंबई स्ट्रेच खेचणार आम्ही। पण उरणवाला रोड न घेता कळंबोलीमधून आपण पनवेलमध्ये जाणार आणि पनवेल ते पळसपे फाट्यावरनं आपण गोवा हायवे पकडणार आणि तिथून थेट अलिबाग। आणि आज खरं तर आजचा दिवस आणि उद्या हाफ डे नंतर आपल्यासोबत अजून काही 2-3 मंडळी ॲड होणार आहेत जयगडपासून। यस, सो ते लोक आज ट्रेनने जाणार आहेत रत्नागिरीपर्यंत, आणि रत्नागिरीतून मग आपल्याला रत्नागिरी, मालवण आणि कोल्हापूर शेवटचे 3 दिवस आपल्यासोबत असणार आहेत, आणि आपण टिल जयगडपर्यंत गौरव आणि मी दोघंच आहोत। सो आता आपण पळसपे फाट्याला आलेलो आहोत आणि इथून चालू होतो हा गोवा हायवे।
गेल्या वेळेला आपण अलिबागला गेलो होतो आणि महाबळेश्वरला सुद्धा या रोडनेच गेलो होतो पोलादपूर मार्गे. आणि यावेळेला थोडंसं रूट वेगळा असणार, म्हणजे अलिबागपर्यंतचा रूट आपला सेम असणार आहे, बट तिथून पुढचा रूट थोडा वेगळा असणार आहे. आणि आता मी थोडासा कॅमेरा वाईड अँगलमध्ये सेट करतो. सो खरं तर गोप्रोमध्ये 3 ऑप्शन आहेत, एक सुपर व्ह्यू, वाईड अँगल, सुपर व्ह्यू आणि हायपर व्ह्यू. सो आता आपण ठेवलेलं आहे, अनेक लिनियर व्ह्यू सुद्धा आहे. सो मी आता सुपर व्ह्यूमध्ये ठेवलेलं आहे, हायपर व्ह्यूमध्ये नाही ठेवलेलं आहे. तर आता दर असं थोडंसं वाईड अँगल आपल्याला मिळत असेल. आणि आपण आता लागलेलो आहोत या मुंबई गोवा हायवेवरती. या रोडवरती बरेचसे मूवीज आहेत, जसं धमाल मूवी, मडगाव एक्सप्रेस नवीन आणि एक जुनी पण मडगाव एक्सप्रेस आहे. येस, सो या रोडचे किस्से खूप छान छान आहेत. आणि आपण पेण आणि वडखळवरून अलिबागच्या दिशेला जाणार आहोत. रायडिंग म्हटलं तर हा माणूस तयारच असतो नेहमी. जेव्हा पण काही रायडिंगचे प्लॅन होतात फुल ऑन एक्सायटेड. आणि समोर जो थंब दिसतोय हा आहे कर्नाळा. आता आपण वडखळला आलेलो आहोत आणि वडखळवरून खाली राईट मारायचं आपल्याला अलिबाग, टुवर्ड्स अलिबागच्या दिशेने. आपण अलिबाग मध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे थोडंसं नाश्ता करायला थांबलेलं आहे. आणि बाय द वे हे आपली ग्रीन बीस्ट आणि हे जे आहेत सॅडल बॅग्स हे आकाशने दिलेले आहेत, आकाशचे सॅडल बॅग्स आहेत. आणि हे जे मी जॅकेट घातलेलं आहे हे सुद्धा आकाशने दिलेलं आहे. सो या ट्रिपसाठी त्यांनी हे आपल्याला स्पॉन्सर्ड केलेलं आहे. तर आता आपण या पॉईंटला आलोय. इथून जर राईट मारलात तर मांडवा रेवर्सच्या दिशेने जाता. जर तुम्हाला, मी गेल्या वेळेला एक व्हिडिओ बनवलेला किहिम बीचचा, आणि किहिम बीचवरती जास्त एवढी गर्दी नसते, म्हणजे अलिबागमध्ये जशी गर्दी असते तशी नसते. आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा, वरती मी लिंक देतोय. सो तो व्हिडिओ जाऊन पहा आणि तिथले भन्नाट असे ड्रोन शॉट पहा. आता आपण 2 मिनिटांमध्ये 1-2 किलोमीटरवरती अलिबाग बीच जवळ पोहोचू. आय लव्ह अलिबाग. आणि तिथे सरखोल कान्होजी आंग्रे जे मराठा आरमार प्रमुख, त्यांची समाधी सुद्धा आहे आणि कुलाबा फोर्ट सुद्धा तिथे आहे. तर त्याचे मस्तपैकी भन्नाटवाले ड्रोन शॉट बघा. पुन्हा एकदा 2 ते 3 किलोमीटर मागे येऊन इथून राईट घ्यायचं आपल्याला टुवर्ड्स मुरुड जंजिरा. आणि जसं मी बोललो आपली कोस्टल राईड आहे, त्यामुळे आपण प्रॉपर कोस्टल राईड करत करत जाणार आहोत. ओके, आता इथून आपण राईट घेतला. आता हा जो मागचा लेफ्ट होता तो जातो किहिमच्या दिशेने, रेवर्स त्याच साईडला. येस, सो कुलाबा फोर्टचे एकदम मस्तपैकी धमाकेदार तुम्ही ड्रोन शॉट बघितले. खरं तर भरती आणि ओहोटीच्या टायमा बघून कुलाब्यावरती जाऊ शकतो. नाहीतर मग जर जास्त भरती असेल तर बोट आहेत तिथून, ते तुम्हाला डायरेक्ट गडावरती घेऊन जातात आणि तिथून पुन्हा एकदा घेऊन येतात. जर तुम्ही माझा कुलाबा फोर्टचा व्हिडिओ जर पूर्ण नसेल पाहिला तर तो सुद्धा पहा, मी वरती लिंक देतोय डिस्क्रिप्शन मध्ये. चलो, तर आता आपण निघूया मुरुडच्या दिशेने. आता थोडी गरमी जाणवावी लागले. एवढे स्पीड ब्रेकर आहेत ना आता. खरं तर टिल द एंड मला वाटतं मालवणपर्यंत हे आपले स्पीड ब्रेकर काय पाठलाग सोडणार नाही आहेत. सो या रस्त्यावरचा माझा सगळ्यात आवडता जर बीच असेल तो आहे काशीद बीच. आपण काशीद बीचला थोडा वेळ थांबूया आणि रेस्ट करूया. अरे कंटिन्यू सकाळी 6:30 वाजता आपण घर सोडले, आता 9 वाजलेत, डॉट 9 वाजलेत. सो थोडा वेळ रेस्ट घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. पूर्ण भागामध्ये जेवढे पण बीचेस आहेत किंवा बीचेसपासून 4-5 किलोमीटरचे जे भाग आहेत तर इथे होमस्टेजचे बरेचसे ऑप्शन उपलब्ध आहेत आणि हॉटेलसुद्धा उपलब्ध आहेत आणि जेवणाची ही उत्तम अशी सोय होते. आपण आलेलो आहोत
चौलमध्ये. हो, प्री वेडिंग शूट, क्या बात आहे. ओके, तर इथे चौलचं सुप्रसिद्ध रामेश्वर मंदिर आहे, हे बघू शकता. मुरुड जंजिऱ्याच्या रूटमध्ये हे रामेश्वराचं मंदिर आहे. तर तुम्ही इथं थोडं वेळ थांबू शकता. लाकडी बांधकामाचं आणि जुन्या पद्धतीचं असं पारंपरिक रामेश्वर मंदिर आहे. आणि आतमध्ये, बाहेर बरंच उकडते पण आतमध्ये थंडावा आहे. तर आता आपण मेन रोडवरून राईट घेतलेला आहे रेवदंडा फोर्टच्या दिशेने. इथून 2 किलोमीटर वरती रेवदंडाचा किल्ला आहे. तर हा आहे सातखानी बुरुज. 3, 4, 5, 6, मला वाटतं 7 माळे, 6 माळ्याचं आहे. सो येस, आपण निघूया आता. रेवदंडा फोर्ट, सातखानी बुरुज. आणि आपण आता थांबणार नाही आहे कारण की अजून पुढचा बराचसा मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. इथेच बाजूला बीच सुद्धा आहे, चेंजिंग रूम सुद्धा आहे तिथे. तर तुम्ही बीचवरती जाऊन थोडं रिलॅक्स करू शकता. इथून 2 किलोमीटर वरती कोरलाईचा किल्ला आहे आणि 14 किलोमीटर वरती काशीद बीच. इथून हा सुरू होतो काशीद बीच. खरं तर वीकडे असल्यामुळे गर्दी नाही आहे आज. सो फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत काशीद बीचवरती आणि वेळेच्या आधीच आहोत आपण. जवळपास 10:15 वाजलेत. इथे यायचा टायमिंग 11, 11:30चा होता, पण 1-1.5 तास आम्ही लवकर आहोत. आणि बीचवरती कोणीच नाही आहे, त्यामुळे हा अख्खा बीच आमचाच आहे. ओके, तो वीकडेज असल्यामुळे आज जास्त गर्दी नाही आहे. विकेंडला गर्दी होईल कारण की गुड फ्रायडे आणि पुढे विकेंड लागून आलेलं आहे. त्यामुळे आता मस्तपैकी काशीद बीच सोडून आपण निघालेलो आहोत पुढे मुरुड जंजिऱ्याच्या दिशेने. आणि तिथून आगरदंडा जेट्टी आहे जी दर तासाला असते. त्याचे टायमिंग सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तो आता आपण मुरुडच्या आसपास पाटील हॉटेलमध्ये बसलेलो आहोत आणि मागे मस्त नजारा बघू शकता बीचचा. एकदम गार हवा येते आणि आता थोड्याच वेळात आपलं जेवण येईल. तो जो तिकडे समोर दिसतोय ना, हा आहे पदमदुर्ग, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला हा पदमदुर्ग. बघू भविष्यामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे चान्स मिळेल त्यावेळेला आपण नक्की जाऊ पदमदुर्गावरती. आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला. आणि ग्रीन बीस्ट किती सुंदर दिसते ना गाडी. हा हा हा, हाच तो मुरुड जंजिरा. खरं तर माझ्या दोन्ही राजांचं, धाकल्यादानी थोरल्यादानी, हे मुरुड जंजिऱ्याचा हा किल्ला जिंकण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं. खरं तर दर्याच नेहमी जंजिऱ्याच्या मदतीला यायचा आणि या जंजिऱ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पदमदुर्ग बांधला. तो या बाजूला आहे. तर आता मुरुड जंजिरा आपण मागे सोडलाय आणि पुढे चाललोय आपण आगरदंडा जेट्टीच्या दिशेने. आता 1 वाजता आगरदंडावरून दिघीसाठी जेट्टी आहे आणि आता वाजलेत 12:30. एक 10-15 मिनिटात आपण पोहोचू आगरदंड्याला. जर तुम्ही या आगरदंडा जेट्टीसाठी येत आहे तर आगरदंडा जेट्टी किंवा दिघी जेट्टी असं काही लिहिलेलं नाही आहे, जंगल जेट्टी लिहिलेलं आहे. तर कन्फ्यूज होऊ नका. जंगल जेट्टीचे दिशाफलक आहेत रस्त्यामध्ये, सो ते फॉलो करत करत या. चला, तर इथे मस्तपैकी जेट्टी लागलेली आहे. जेट्टीचा प्रवास करून जवळपास अर्धा तास घेतलाय जेट्टीने, कारण की तिथून निघालीच लेट.
आता आपण निघालेलो आहोत दिवे आगारच्या दिशेने. बोललो की या बैलगाडी ही आपल्या जेट्टीमध्येच होती. छब्या आणि फुल्या त्या बैलगाडीवरती त्या बैलांचं नाव लिहिलेलं आहे. सो हाच आहे दिवे आगार बीच. सो इथे माझ्या मागे हा बघू शकता खतरनाक असा हा कोस्टल रोडचा व्ह्यू आणि प्रयत्न करूया आपण ड्रोनच्या नजरेतून याला टिपण्याचा. इतका जबरदस्त नजारा आहे, पण एक प्रॉब्लेम झाला की आपल्या ड्रोनचा गिम्बल स्टिक झालाय. कशामुळे स्टक झालाय माहिती नाही. यस, सो आता संध्याकाळी पुन्हा एकदा आपण श्रीवर्धन किंवा हरिहरेश्वरला गेल्यावरती ड्रोन उडून बघूया. अरे कधी कधी तो स्टक होतोय. खूप सुंदर असा हा नजारा आणि किती क्लीन आणि नीट बीच आहे हा. आणि निळाशार समुद्र. तर आता आपण दिवे आगारचा बीच सोडून एक 10-12 किलोमीटर आतमध्ये आलो श्रीवर्धनच्या दिशेने. आणि श्रीवर्धन मध्ये आपण जे बाजीराव पेशवे आहेत, जे थोरले बाजीराव पेशवे, त्यांच्या वडिलांचं एक स्मारक आहे, तिथे आपण भेट देणार आहोत आता. तर श्रीमंतांचं स्मारक पाहून झाल्यावर आपण आता निघालेलो आहोत श्रीवर्धन बीच जवळ. जवळपास 5-6 वर्ष झालेत. लॉकडाऊनच्या 1-1.5 वर्ष अगोदर मी आलो होतो इथे श्रीवर्धनला आणि आज तो योग आलाय आपल्या कोस्टल राईड मध्ये श्रीवर्धन बीच जवळ येण्याचा. सो फायनली वी आर ॲट श्रीवर्धन बीच. क्या बात आहे. आणि इतकं जबरदस्त बीच आहे ना, मागे बघू शकता. वीकडेज मध्ये येण्याचा हा एक फायदा आहे. ही कोणीच नाही आहे बीच वरती. हा अख्खा बीच आपला आहे. इथं धमाल करायची आहे, मजा करायची. बीच साफ पण आहे, असं घाण नाही आहे. बीच साफ आहे, कोणी नाही आहे. असं क्रिकेटही खेळू शकतो. क्रिकेट खेळतात इथे पूर्ण. हा, ते खेळतात. सो आता आपण जाऊया हरिहरेश्वरला. पहिलं आपण हॉटेलवर जाऊ, चेक इन करू, सामान ठेवू आणि मग हरिहरेश्वर मंदिरात आणि हरिहरेश्वर बीच जवळ जाऊया. तर आता आपण श्रीवर्धन सोडून चाललेलो आहोत हॉटेलच्या दिशेने. आपलं हॉटेल हरिहरेश्वरच्या जवळच आहे. आणि मी आता जस्ट मोबाईल होल्डर आता एका मेकॅनिक कडून बसून घेतलंय. मॅपसाठी सारखा मोबाईल बाहेर काढायला लागायचा. सो आता हे मोबाईल होल्डर असल्यामुळे आता नॉनस्टॉप आपण जाऊ शकतो. या अशा गाड्या चालवतात सिंगल रोडला, सो त्यासाठी भरपूर काळजी घ्यावी लागते. सो आता आपण हॉटेलवरून सरळ आलेलो आहोत श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊन आता आपण हा प्रदक्षिणा मार्ग पूर्ण फिरणार आहोत, पूर्ण कव्हर करणार आहोत. पण त्याआधी या प्रदक्षिणा मार्गामध्ये इतके भन्नाट नजारे आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. या अशा काही पायऱ्या उतरून आल्यानंतर हा समोर असा भन्नाट नजारा दिसतो. पण आता खाली जाऊया. या खालच्या प्रदक्षिणा मार्गातून आपण आता असं सरळ जाणार आहोत आणि सूर्यदेव अस्ताच्या दिशेने सूर्यास्त. जबरदस्त वाटतं ना हे वातावरण. क्या बात आहे. असं वाटतंय की कुठल्या कलाकाराने आपल्या ब्रश मधून रेखाटले. तर अशा प्रकारे आपण ही प्रदक्षिणा आता पूर्ण करू आणि पाया पडून या बीचचा थोडासा आस्वाद घेऊ. फॅमिलीसाठी खूप बेस्ट असा बीच आहे. मला वाटतं ही माझी 3री वेळ आहे
आणि जबरदस्त असं आणि नीट आणि क्लीन बीच आहे. तर तुम्ही फॅमिलीला घेऊन एक बोलतात ना की 1 दिवस किंवा 2 दिवस या इथे येऊन तुम्ही तुमचा टाइम स्पेंड करू शकता. आणि हा बीच बोलतात ना की खूप जास्त शांत आणि निवांत बीच आहे. जास्त लोक नसतात या बीचवरती. थोडं श्रीवर्धन आणि पुढे दिव्यागरला लोक असतील, पण इथे एवढी लोक नसतात. सो तुम्ही इथे येऊ शकता फॅमिली प्लॅनिंग सोबत. आणि आजचा पूर्ण दिवस आमचा कोस्टल राईडचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. सो गौरव, कसं वाटतंय? खूप मजा आली, दमाला बिलकुल झाला नाही. सगळं एक्सपिरियन्स केलं, मस्त मजा आली, छान वाटलं. बाईक चालवायला तर मजा येतेच आणि प्रॉपर कोस्टल केलं. Proper आणि यावर्षी गेल्या वर्षी सारखं गरम नाहीये, हवा थंड आहे. उन्हाचे चटके लागतात पण हवा थंड असल्यामुळे एवढं जाणवत नाहीये. जर उन्हाच्या जरी हवेचं जर गरम झळा असता ना तर मग प्रॉब्लेम झाला असता. सो चला लवकरच भेटूया आणखीन एका म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये. पुढचा टप्पा आपल्याला कव्हर करायचा आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला 3 जेट आहेत. आज तर एकच जेटी होती, अजून 3 जेट आहेत. आपल्याला त्या कव्हर करून अजून तिथे आपल्याला 3 जण भेटणार आहेत. सो त्यांचं इंट्रोडक्शन मला आपण उद्याच घेऊया. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.